आहोत। निधी वाटपाच्या फाईलींवर मी एकटा सही करत नाही, सीएम देखील सही करतात, असं परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलंय। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निधी वाटपावरून होत असलेल्या टीकेवर कालच्या आमदार बैठकीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही निधी वाटपाकरता तेवढेच जबाबदार असल्याचं अजित पवार यांचं वक्तव्य आहे। अजित पवार निधी देत नाहीत अशी नाराजी शिवसेना आमदार यांनी एकनाथ शिंदे तर भाजप आमदार यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बोलून दाखवली होती। याचाच संदर्भ देत अजित पवार यांनी निधी वाटप अंतिम निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्री घेतात असं म्हटलेलं आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, ही महत्त्वाची बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्री पण आहेत, पण ते असं म्हणतात की फक्त निधी वाटपाच्या फाईलींवर मी एकटा सही करत नाही तर फडणवीस सुद्धा करतात, काय सांगा? गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा केंद्रीय गृहमंत्री मुंबईमध्ये होते त्यावेळेला भाजप मुंबई आणि महाराष्ट्रात त्यांचा दौरा होता, त्यावेळेला भाजपच्या आमदारांनी अजित पवारांबद्दलची निधी वाटप म्हणजे निधी देत नाही अशी नाराजी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे व्यक्त केली होती। त्याचबरोबर शिवसेनेचे सुद्धा अनेक आमदार आहेत, जे आमदार आणि काही मंत्री सुद्धा ज्यांनी शिंदेंकडे तक्रार केलेली होती की अजित पवार निधी देत नाही। तर या मुद्द्यावर जी राष्ट्रवादीची दर आठवड्याला मंगळवारी जी साप्ताहिक बैठक होते ज्याच्यामध्ये आमदार आणि मंत्री उपस्थित असतात, त्या कालच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी असं स्पष्ट मत केल्याचं सूत्रांची माहिती आहे, ज्याच्यामध्ये ते म्हणतात की निधी वाटपाच्या ज्या फाईली असतात त्याच्यावर मी काही एकटा सही करत नाही, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांची सुद्धा सही असते आणि त्यानंतरच हे निधी वाटप अंतिम होत असतं। त्यामुळे जर निधी वाटप व्यवस्थित होत नाही किंवा निधी वाटप केलं जात नाही असं जर म्हटलं जात असेल तर त्याला जेवढा अर्थमंत्री म्हणून मी जबाबदार आहे तेवढेच मुख्यमंत्री सुद्धा कारणीभूत आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य अजित पवार यांनी त्यांच्या कालच्या बैठकीमध्ये केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। एकूणच निधी वाटपावरून अजित पवारांच्या माथी जे खापर फोडलं जात आहे किंवा महायुतीमध्ये अजित पवारांना एक प्रकारचं विलन करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्याबद्दलचं उत्तर हे कालच्या आमदारांच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी दिलं असल्याचं जी सूत्रांची माहिती। नक्की नक्की प्रणाली, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। यंदा महाराष्ट्रात मान्सूननं नेहमीपेक्षा 12 दिवस आधी म्हणजेच 25 मे रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला। अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला, मात्र हवामानानं पुन्हा पलटी मारली आहे। राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झालाय, परिणामी तापमानात वाढ होऊन उकाडे जाणवू लागलाय। जळगावच्या ग्रामीण भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली। ग्रामीण भागातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला। अमरावतीमध्ये पावसानं विश्रांती घेतली आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पेरणीची कामं 10 जून नंतर करावी असं आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आलंय। पावसामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्या शेतकऱ्यांनाही भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। मे महिन्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। पाऊस कमी झाल्यानंतर प्रशासन आता कामाला लागले। जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर 2च दिवसात नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवणार अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढताना दिसतोय। आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 4000हून जास्त आहे, तर सर्वात जास्त रुग्ण हे केरळमध्ये आढळून आले। राज्यात 59 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्यातील 20 रुग्ण हे मुंबईतले आहेत। सध्या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसली तरी आरोग्य विभागानं योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10वर गेली आहे। यात महापालिका हद्दीतील 8 आणि ग्रामीण भागातील 2 रुग्णांचा समावेश आहे। वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे। देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं असून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोविड-19 रुग्णांची संख्या 4000च्या वर पोहोचली आहे। यामध्ये सर्वाधिक संसर्ग हा केरळमध्ये झालाय। विशाळगडावर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिलेली आहे। येत्या 7 आणि 8 जून रोजी नियम आणि अटींचं पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे विशाळगडावर जाणाऱ्या सर्वच भक्तांनी अशी कुर्बानी त्यांना आता देता येणार आहे।
आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडींमुळे देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्याचाच फटका सोन्यासह चांदीच्या किमतींवर होताना दिसतोय. सोन्याचे दर हे 3 दिवसात 1600 रुपयांनी तर चांदीचे दर 2000 वधारलेले आहेत. हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात दाखल झालेत. पोलीस सुनीताला अटक करून कारगिलला घेऊन जाणार आहेत, तर तिथे तिच्या हेरगिरीच्या संशयावरून चौकशी करण्यात येणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारताला 48 तासात शरणागती पत्करण्यास प्रवृत्त करू असा इशारा दिला होता. मात्र भारतीय लष्करानं केवळ 8च तासात पाकिस्तानच्या कारवाया उधळून लावल्यात अशी स्पष्टोक्ती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी केली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई दलाला चांगलाच दणका दिलाय. विश्लेषणानुसार भारतानं पाकिस्तानी हवाई दलाची 6 लढाऊ विमानं, 2 उच्च मूल्यांची विमानं आणि 10हून अधिक UAV अशी अनेक क्रूज क्षेपणास्त्र नष्ट केली आहेत. दहशतवाद सीमा ओलांडून पसरलाय. भारतानं सुरू केलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेमध्ये आता जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे, असं सडेतोड मत भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलंय. लायबेरियातील प्रजासत्ताकच्या संसदेला संबोधित करताना खासदार शिंदे यांनी दहशतवाद विरोधातील भारताच्या भूमिका परखडपणे मांडल्या. अमरावतीच्या मेळघाटमधील 11 गावात आजही 20 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर मोठी गर्दी उसळून आली. घोटभर पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पाणी पुरवठा योजनेचं काम अर्धवट झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. यावर्षीच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी बी बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात गुंतलेला आहे. काही प्रमाणात पाऊस झाल्यानं नांगरणीच्या कामाला वेग आलाय. मात्र यावर्षी मागील वर्षीपेक्षा बियाण्यांच्या किमतींमध्ये 10% वाढ झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय. पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर इथल्या शेतकऱ्यांना एकेरी 10 कोटींचा मोबदला मिळावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. उल्हासनगरमधील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्ष आणि राष्ट्रीय कल्याण पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. धाराशिव तुळजाभवानीच्या मंदिरात आता पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधूच्या मोतीचूर लाडूचा प्रसाद दिला जाणार आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादेप्रमाणेच आता आई तुळजाभवानी मंदिरात हा लाडूचा प्रसाद दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्तिकिरण पूजा यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र गेल्या आठवड्याभरात तुरीच्या दरात क्विंटल मागे 300 रुपयांची घसरण झाली आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीचा दर हा थेट 6600 रुपयांपर्यंत घसरलाय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची 1 लाख क्विंटलची आवक झाली. सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1000 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 1400 रुपयांचा दर मिळाला. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात शाहू महाराज चौकात 2 गटात फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. हे दोन्ही गट लग्नातील वऱ्हाडी होते. भर रस्त्यात एकमेकांना दगडानं मारहाण केल्यानं काही जण जखमी देखील झाले. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली. कराडमध्ये खंडणीखोर टोळक्यानं धुडगूस घातलाय. शहरासह ग्रामीण भागात तोडफोड करत व्यावसायिकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करत टोळीच्या म्होरक्याची भर रस्त्यातून धिंड काढत अद्दल घडवली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर आरोपीनं बंदूक रोखली. यावेळी पोलिसांनी देखील गोळीबार करत आरोपीला अटक केली आहे. या आरोपीवर 9 गुन्हे दाखल आहेत. यूपीची राजधानी लखनौमध्ये भरधाव कारनं 3घांना चिरडलं. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेले आहेत. महिलेचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. अकोल्यातील बाळापूर ते वाडेगाव मार्गावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर अपघात एवढा भीषण होता की एकाचा यामध्ये जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करत आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला. अपघातग्रस्त टँकरमधून केमिकल खुलेआम दुसऱ्या टँकरमध्ये भरलं जात असताना धुराचे लोळ पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. हे करताना योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचा खरं तर आरोप स्थानिकांनी केलाय. विदर्भाची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीचं अमरावतीमध्ये आगमन झालं. यावेळी काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी अमरावतीच्या बियाणे चौकात पालखीचं जंगी स्वागत केलं. दरम्यान सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या परिवाराच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं.